मी अश्विनी. आज आपण बसलेल्या गौराईचे पाय कसे बनवणार आहोत ते सांगणार आहे. व्हिडिओ बनवण्याच्या मागचे कारण म्हणजे आपण ज्यावेळेला बसलेली गौराई करतो तेव्हा त्याचे पाय परफेक्ट बनले जात नाहीत आणि त्याची फिनिशिंग व्यवस्थित दिसत पण नाही आणि मग त्यामुळे साडीचा लुक थोडासा खराब दिसतो. तर त्यासाठी आपण सोप्या आणि छोट्या साहित्यामध्ये परफेक्ट गौराईचे पाय कसे बनवायचे ते सांगणार आहोत. चला तर आपण साहित्य पाहूया. इथे लागणार आहे आपल्याला न्यूजपेपर, सीझर, गौराईचे पाय आणि दोरी. आता एक छोटी टीप सांगते तुम्हाला. ज्यांच्याकडे गौराईचे पाय नाही त्यांनी काय करा, आपल्या छोट्या मुलांचे जे सॉक्स असतात म्हणजे नवीन सॉक्स आणा किंवा जे अवेलेबल असतील ते, पण ते क्रीम कलरचे असावे. ते क्रीम कलरचे सॉक्स उलट पायात घाला. पायामध्ये उलट घातल्यानंतर ते तुम्हाला मार्किंग करायला इझी जाईल. म्हणजे जेणेकरून इथं फिंगरच्या इथे तुम्हाला मार्किंग करायला इझी जाईल. मग ते सरळ करून तुम्ही तिथं स्टिच करा आणि त्या सॉक्समध्ये तुम्ही कॉटन जर घातला तर परफेक्टच, कॉटन नसेल तर मग कपडा घालू शकता. ठीक आहे, तर चला आपण आता आपल्या व्हिडिओकडे वळूया. आता आपण इथे ना हे पेपर घेतले, आपण इथे 1 2 3 मी इथे 3 पेपर घेतलेले आहेत. आता आपण हे पेपर ना असे रोल करून घेऊया. हा रोल केलेला पेपर आपण या पायामध्ये असा ऍड करूया. इथे दोरीने बांधून घेऊया ना, म्हणजे जेणेकरून हे निसटणार नाही. इथे असं छान आपण इथे बांधून घेतलेलं आहे. जी एक्स्ट्राची जी दोरी आहे ती आपण कट करून घेऊया. नसेल कट करायची, इथे पेपरमध्ये ॲड होत असेल तर ॲडही करू शकता. हा पेपर थोडासा वरती करून घेऊया जेणेकरून आपल्याला इथे साडीचा काठ व्यवस्थित दिसेल. दुसरा एक पाय मी ऑलरेडी तयार करून ठेवलेला आहे. हे पाहू शकता आपण. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बसलेल्या गौराईला साडी ड्रेपिंग कशी करणार आहोत ते दाखवणार आहे. त्यासाठी आपण हे बघू. इथे थोडासा प्रॉब्लेम येत असेल तर इथे तुम्ही चिकट टेप पण लावू शकता किंवा धाग्याने इथे बांधून पण घेऊ शकता. आता या पायांना अशी साडी ड्रेप करताना आपण फिनिशिंग प्रॉपर येईल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग.